चपाती फक्त पोटभरीची नसावी तर ती पौष्टिकसुद्धा असावी. तर आज आपण पौष्टिक असं चपातीसाठीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूया. त्यासाठी अर्धा किलो खपली गहू घेतलेले आहेत. अर्धा किलो घ्यायचे आहेत लोकवन गहू किंवा MPCR कोणताही गहू तुम्ही वापरू शकता. 1.5 कप यामध्ये राजगिरा घालायचा. 1 कप घेतला आहे मखाना. 1 कप ओट्स घ्यायचे आहेत आणि या पिठामध्ये तीळसुद्धा घालायची. तर 1/4 कप तीळ घातले आहे. मखाना थोडासा भाजून घ्यायचा छान कुरकुरीत होईपर्यंत. काढून थंड होण्यासाठी ठेवू आणि राजगिरासुद्धा 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा. मस्त अशा लाह्या त्याला येतात आणि लगेचच तीळसुद्धा भाजून घेतले आहेत. तर हे तिन्ही पदार्थ भाजून घ्यायचे, मात्र ओट्स भाजायचे नाहीत. आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं. गहू, ओट्स, राजगिरा, तीळ आणि यामध्ये जो मखाना आहे तो मात्र मिक्सरवरनं थोडासा बारीक करून घाला किंवा हाताने असा कुस्करून घालायचा, म्हणजे गिरणीमधून व्यवस्थित दळता येतं. जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर घरी दळा किंवा गिरणीवरून दळून आणू शकता. तर हे पीठ मात्र मी घरीच दळलं आहे आणि अगदी फ्रेश असं हे मल्टीग्रेन आटा आपला तयार झाला.